यांचा पहिला तसा आपला परिचय आहेच, पण एक औपचारिकता म्हणून मी आमच्या सगळ्या चारही उमेदवारांची ओळख आपल्याला करून देतो. प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती पुरुष बांगरे मयूर कन्हैयालाल. ब गटामध्ये ओबीसी महिला अश्विनी ताई सुमित लोंढे. सर्वसाधारण महिला कोतकर कमल जालिंदर. आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे सर्वसाधारण पुरुष ड गटामध्ये कोतकर मनोज शंकर. आजची निवडणूक एक ऐतिहासिक निकालाकडे वाटचाल करत आहे. यापूर्वी देखील अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. वर्षानुवर्ष निवडणुका होत असताना आपण कधी जरी पाहिलं तर सातत्याने या अहिल्यानगर शहराच्या जनतेने प्रत्येक पक्षाला एक संमिश्र कौल दिलेला आहे. 5 लोक याचे, 10 लोक त्याचे, 3 लोक अपक्ष, 4 लोक कोणी वेगळे पक्षाचे. आणि मग ही जी खिचडी महानगरपालिकेमध्ये तयार व्हायची, या खिचडीमुळे महापौर निवडीला कोणी इकडे 5 लोक घेऊन पळालाय, कोणी 10 लोक घेऊन लोणावळ्याला गेला, कोणी रस्त्यात चालत येणारे उमेदवार बसमध्ये भरून परत दुसरीकडे घेऊन गेला. दोनदा अशी परिस्थिती झालेली आहे भैया की महापौर निवडीच्या वेळेस निवड 2 दिवस पुढे घेऊन घ्यावा लागली, कारण की उमेदवार पळून घेऊन गेले होते. अहिल्यानगरचं हा सगळं विकास या सगळ्या खिचडीमुळे झाला. घोडे बाजार वाढला, नगरसेवकांच्या बोल्या लावल्या जायच्या. आणि ही सगळ्यात मोठी शोकती काही अहिल्यानगरची होती की महानगरपालिकेमध्ये काही ठराविक लोक, काही ठराविक नगरसेवक आपली नीतिमत्ता मागे सोडून स्वतःची बोली लावून घेऊन जो कोणी मतं मागतोय आपली बोली लावली जायची आणि मतदान टाकून कोणीही महापौर व्हायचं. आणि मग अहिल्यानगरने हे सुद्धा पाहिलंय की महापौर एका पक्षाचा, उपमहापौर दुसऱ्या पक्षाचा, स्टँडिंग समिती सभापती तिसऱ्या पक्षाचा, 4 अपक्ष 4 समित्यांचे सभापती, आणि स्वीकृत उरलेले जे काही उरले सुरले असतील, ज्यांनी पैसे नसतील घेतले त्यांना स्वीकृतचा लाडू देऊन त्यांना घोड्यावर बसवलं जायचं. शेवटी या सगळ्या कचऱ्यामध्ये त्रासली गेली ती जनता. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलं तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली. सर्वसामान्य माणसाला कधी या महानगर कार्यालयामध्ये दाद मिळत नव्हती. अनेक लोक येऊन तक्रार करायचे, असं होतं तसं होतं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच संग्राम भैया आणि मी बसलो. म्हणलं भैया आपल्याला किती जरी वाद घ्यावा लागला लोकांचा, शेवटी उमेदवारांना थांबून युती करणं आवश्यक होतं. अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही कशी युती करणार. अनेक लोकांना तुम्हाला थांबवावं लागणार. बनलेला आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पॅनल इतका अभूतपूर्व पॅनल ठरणार आहे की निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आमचे 5 नगरसेवक या जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत. 5 नगरसेवक. आणि जेव्हा 15 तारखेला अहिल्यानगरची जनता आपला आशीर्वाद आम्हा दोघांना देईल, ज्यांना विश्वास असेल त्यांनी कागद पेन लिहून घ्या की 16 तारखेला निकाल लागल्यानंतर 55 पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे राहणार. आणि जेव्हा पूर्ण बहुमत मिळेल, या पूर्ण बहुमताच्या आधारावर आपल्या केडगावच्या विकासाला सुरुवात करू. मग अशी अनेक लोक प्रश्न मांडतात की अजून कामं राहिलेत. मी म्हणत नाही की सगळे कामं झाले, पण वारंवार खोट्या आश्वासनांना बळी पडून जेव्हा आपण मतदान बदलतो. एक काळ होता जेव्हा केडगावनी मला 14,000 मताधिक्य दिलं होतं, खासदार केलं. या खासदारकीचं फळ केडगावकरांना काय मिळालं? आपण फ्लायओव्हर पूर्ण केला, पास पूर्ण करून आज तुमच्या सेवेमध्ये उभा करतो. माझं काम हे विकास करायचं. मी कदाचित तुमच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येऊ शकलो नाही, मी कदाचित तुमच्या दुःख आणि सुखामध्ये सहभागी होऊ शकलो नाही, पण हे काम खासदाराचं नाही हो, हे तुम्ही कधी समजता. खासदाराचं काम केंद्राचा निधी आणून अहिल्यानगर शहराच्या जनतेला न्याय देण्याचा.
आज बायपास केल्यामुळं सगळ्यात महाग जमीन केडगावकरांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची, जी जमीन कदाचित 20 लाख 25 लाख रुपये एकराची होती, आज ती जमीन गुंठेवारीमध्ये किंमत आली. याचं कारण फक्त सुजय विखेंनी केलेला बायपास आहे. मला माहित होतं बायपास कुठून जाणार आहे. तुमच्या इथे सिस्टम आहे की एखादा प्रकल्प येण्याच्या अगोदर पहिल्या जमिनी सगळ्या विकत घ्यायच्या आणि मग प्रकल्प करायचे, म्हणजे आपल्या जमिनीचे भाव वाढतात. मला पैशाची गरज नाही हो. तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटत असेल की मला पैसे आवश्यकता आहे, पण तशी माझी परिस्थिती नाही. हा, भैयांची परिस्थिती दिसण्यामध्ये माझ्यापेक्षा बरी आहे. दाढी करतात, भारी केस आहे, चष्मा, घड्याळ, बुट, आता चपला घातल्यात आज ना त्यांनी, आणि मी असंच फिरत राहतो. आपल्याला ना दाढीचा खर्च आहे, ना केस कापायचा खर्च आहे, ना कपड्यांचा खर्च. अनेक लोकांना असं वाटलं की सुजय विखे खासदार नाही राहिला. अनेक लोकांना वाटलं काहीतरी फार मोठा चमत्कार करून टाकला. टीव्ही मध्ये, मीडियामध्ये विखे पाटलांचा पराभव झाला, असं झालं तसं झालं, इतकं रंगवलं गेलं. वाईट काळ प्रत्येकावर येतो, पण जो नीतिमत्तेने जगतो, ज्यांनी कधी पाप केलेलं नाही, ज्या सुजय विखेला लोकांनी पाडलं, 6 महिन्यामध्ये त्या सगळ्या लोकांना पाडून परत तुमच्या समोर उभा राहिला तर सुजय विखे. लोक म्हणायचे हा पडणार नाही, लोक म्हणायचे तो पडणार नाही. मला पण काहीतरी दाखवावं लागेल. मी नेहमी म्हणतो, माझ्यासारखा माणूस मोकळा बसवणं हे सगळ्यात घातक आहे. मला तुम्ही मोकळं केलं, मी सगळे मोकळे करून टाकले, काहीच ठेवलं नाही. का? माझी चूक मला आजही कळाली नाही. एक वारा आला, एक लाट आली, आणि या अहिल्यानगर शहराच्या जनतेपुढे एक चित्र निर्माण केले गेले, एका सर्वसामान्य उमेदवाराचं चित्र. किती गरीब आहे, बटणावर खाली लावतो, झाडू लावतो, फावडा घेऊन फिरतो. कोविडच्या काळात पाठीमागं औषधाचं भांड घेऊन औषध मारतो. हे खासदाराचं काम, त्याच्यावर येतो मी अजून. एक भाव निर्माण केला गेला. राजा विरुद्ध सर्वसामान्याची लढाई उभी केली गेली. आज 1.5 वर्ष झाले या अहिल्यानगर जिल्ह्याने निवडून दिलेल्या खासदारांनी 1 रुपये सुद्धा या केडगावला दिला नाही, 1 रुपये. आणि या माजी खासदारांनी माझी होऊन मागच्या 2 वर्षामध्ये या केडगावसाठी 6 कोटी रुपये दिले. हे काम सुजय विखे करू शकतो. मला काम करायला पदाची गरज नाही. फार मोठा गैरसमज आहे लोकांचं. लोकांना असं वाटतं की याचा माज मोडला. माझा माज कोणीच मोडू शकत नाही. जन्माला यायचा आहे माणूस अजून. माझा माज मोडायला लागले लोक स्वतःचा मोडून घेतला, तरी सुद्धा मी थकलो नाही. आज हा केडगावचा बनवलेला बायपास पुढे उघडतो. बऱ्याच लोकांना तुम्हाला माहितच नाही, इथून बायपासला लागायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं. 5 मिनिटाहून जेव्हा आपण या बायपासला त्या चौकात सर्कलमध्ये संपतो, तिथं आम्ही काल रात्री गेलो होतो, 12 मिनिटं लागतात. त्या 12 मिनिटाच्या अंतरावर पुढच्या 2 वर्षामध्ये जिथं हा बायपास संपतो, तिथं संग्राम जगताप आणि मी या अहिल्यानगर शहराची 500 एकराची MIDC 2 वर्षामध्ये उभी करणार आहोत. या MIDCच्या माध्यमातून सगळ्यात जास्त लाभ भेटणार आहे केडगाववाल्यांना. जरी तुमच्यापासून किती किलोमीटर लांब असेल, तर या बायपासच्या माध्यमातून तुमचा मुलगा शिकल्यानंतर ते MIDC मध्ये नोकरी करू शकतो. सरकारी जमीन 7-12 वर सुद्धा MIDCचा उतारा चढलाय. ठीक आहे, आता कोर्टात कुठेतरी अडकले आम्ही ते पाहून, पण MIDC आम्ही मंजूर केली माझी झाल्यावर. मनोज कोतकरचा पोट कधीच भरत नाही. त्याला प्रत्येक वेळेस ओझ उचलायची सवय. पाहायला काय झालं. पण हा पहिला उमेदवार आहे, त्याचा जेव्हा पाय तुटला, मला अनेक लोक म्हणले दादा ते मनोज कोतकर पडला. म्हटलं हा असा उमेदवार आहे, घरी जरी बसला तरी निवडून येईल एवढं प्रेम जनता त्याच्यावर करते. आणि त्याच्या मागण्या इतक्या अवघड असतात, पण कार्यकर्ता असतो, कार्यकर्ता एकदा पेटल्यावर काही करू शकत नाही. माझ्याकडे आला, आता भैयाकडे तो मागत राहतो, रस्ता व्यवस्थित आहे. माझ्याकडे आला, म्हटला मला नगर दौंड मधून केडगाव पर्यंत रेल्वेच्या खालून रस्ता पाहिजे. मी डोक्यात धरलं, म्हटलं त्या रस्ता रेल्वेच्या खालून झाला तर कसं करायचं? एकदा नाही, दोनदा नाही, झोपता उठता मेसेज फोन. पण कार्यकर्त्यांचा सन्मान कसा असतो, अशक्य काही नसतं. आपण नगर दौंड पासून तर या केडगाव पर्यंत रेल्वेच्या खाली अंडरपास मंजूर केला, काम सुरू केलं, आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये तो अंडरपास सुरू होईल. आज ज्या पद्धतीने अहिल्यानगर शहर वाढते,
या वाढत्या शहरामध्ये मी भैयांना पण म्हणतो, भैया आता तुम्ही शहराच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 250 कोटी आणले, कॉन्क्रिटीकरणही झालं, पण आता जेव्हा आमची सत्ता येईल, या अहिल्यानगरच्या जनतेच्या आशीर्वादाने सत्ता येईल, आमचं पहिलं काम आहे की जे 4 ते 5 उपनगरे या अहिल्यानगरमध्ये आहेत, केडगाव, गोलेगाव, नागापूर, अजून पाईपलाईन रोड, जेवढे नवे उपनगरे, प्रत्येक उपनगराचा डिटेल सर्वे करून एजन्सी लावून, पुढे नाली नाहीये, पुढे पाणी पोचायचं राहिलंय, पुढे गटर तुंबते, पुढे रस्ता होतोय, पुढे नवीन स्कीम अजून तयार होते, याचा अभ्यास करून प्रथम टप्प्यामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक उपनगराला 50-50 कोटी रुपये आणून आम्ही विकास सुरू करणार आहोत. हे उपनगर एक चमत्कारी असते. याचा असा फायदा असा आहे, माझा तर व्यक्तिगत फार फायदा. केडगावनी निस्वार्थ प्रेम केलं, माझ्यावर केलं. माझा काय कोणाचा राग मी धरत नाही. मी एवढा मोठा माणूस नाही कोणाचा राग धरायचा. उलट तुम्ही म्हणणे शहराने किंवा जिल्ह्याने मला पाडल्यानंतर मी माझ्या बायको आणि पोरांना वेळ देऊ शकलो. माझा मुलगा मला ओळखायला लागला की माझा बाप कोण आहे, कारण की तो लोणीला राहायचा, मी इथं राहायचो. मागच्या वर्षभरामध्ये 3 वेळेस बायको आणि पोरांना घेऊन परदेशात जाऊन आलो, एकदा आईवडिलांना पण घेऊन गेलो. निवांत जीवन आहे. आणि मी ठरवलं आता की आपल्याला पद नको, मोकळं राहिल्यावर राजकारण करायची जेवढा मजा येते ना, कोणालाही पोट लावा, आपल्याला जायचंच नाही तिकडे. बरोबर आहे भैया? आता भैयाकडे जबाबदारी दिली आहे. हे जे छोटे छोटे कामं असतात, गल्लीचे, याचे, पोलीस स्टेशन, तहसीलचे, ते वाटून घेतलेत भैयानी. आणि हे जे मोठे कामं आहेत, रेल्वेचा अंडरपास, आजही MIDC केडगाव पासून आपण रेल्वेच्या फ्लायओव्हर उतरल्यानंतर कायनेटिक चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम लागते. आम्ही ताबडतोब सर्वे करणार आहोत की हा फ्लायओव्हर रुंद करून या केडगाव पासून तर शहरामधून थेट बोलेगाव पर्यंत 15 मिनिटांमध्ये गाडी पोहोचली पाहिजे. हे काम सुजय करून दाखवलं. याला डोकं लागतं. आत्ताच्या घडीच्या वरचं काम आहे, काय उपयोग नाही. प्रपंचिक खानदानी माणूस काम करू शकतो, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम माणूस काम करू शकतो, सुशिक्षित माणूस काम करू शकतो. सुशिक्षित काम आणि आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम मी का म्हटलो? अनेक लोक म्हणतात मी गरीब आहे, मला मतदान टाका. काय हरकत नाही, गरीब असणं काय पाप नाही. पण आमच्यासारखे लोक, ठीक आहे, आमची आर्थिक परिस्थिती बरी आहे, आमची चूक नाहीये, पण आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असल्यामुळे तुमच्या गटारींमध्ये 10% खात नाही म्हणून एक कामं होतात, हे पण तितकंच महत्वाचं. हा बायपास एवढा लवकर झाला कारण की मी कधी हिशोब करत बसलो नाही. 650 कोटीचे 10% 6.5 मला आपल्याला ना टक्केवारी जमली ना तरी कॅल्क्युलेटर घेऊन बसलो. आपल्याला गरजच नाही. तुमच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालंय. सर्व जीवन आज सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी खर्च करतो. मला काही कोणावर टीका करायची नाही. टीका विका होत राहते. खासदारावर बोलण्यासारखं काही फार राहिलेलं नाही. एका लाटेमध्ये आलेला एखादा निवडून आलेला व्यक्ती. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो या जिल्ह्याला की 2029 मध्ये ज्या जनतेने मला पराभूत केलं, 2029 मध्ये त्याच जनतेच्या आशीर्वादाने याच व्यक्तीचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय खासदार होणार नाही. हे पण कारण की लोकांना आता कळलेलं आहे की काय परिस्थिती आहे, काय मिळालं जनतेला. घोटाळे 3000 कोटी गोरगरीब जनतेचे गायब झाले. कोण जबाबदार आहे? ठीक आहे, आम्ही एखादं काम मागं पुढे झालं असेल, पण आमच्या काळात कधी असे भ्रष्टाचार समोर नाही आले. आम्ही नुसतं सीबीआयची इन्क्वायरी मागितली आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सीबीआयची घोषणा केली मामा, आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद. आम्ही कोणाचं नाव घेतलं होतं? आम्ही कोणाचं नाव घेतलं? आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणलो की सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. का कशाला लागलं पाहिजे कोणाला? का लोकांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की मी नाही त्यातला? याचाच अर्थ जनता हुशार आहे, जनता काढू शकते. आमचं म्हणणं काय आहे? माझी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती आहे, मतदानाचा उपयोग हे तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी करा. ठीक आहे, लोक समजत असतात, लोक म्हणतात आता येतील. प्रत्येकाकडे आपण तसंही लक्ष देऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आमचे नगरसेवक आम्ही सक्षम दिलेत, ताकदवर दिलेत. आणि आमचे नगरसेवक अहोरात्र
हे आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील, ही आमची जबाबदारी आहे. आम्ही जर यांच्यासाठी मतं मागायला आलो आहोत तरी आमची जबाबदारी आहे की त्यांचा कान पकडून तुमच्या दारावर उभं करणं हे संग्राम भैया जगताप आणि सुजय विखेची जबाबदारी आहे आणि ते आम्ही अवश्य करणार. भैयाने सांगितलं की आज इतके उमेदवार उभे आहेत, इतके उमेदवार, प्रभाग रचना बदलली, कोणीही प्रचार करत सुटले, कोणाला काही कळना काय चाललंय. 17 नंबर वाला रिक्षा घेऊन 10 नंबर मध्ये प्रचार करतोय, 10 वाला 3 नंबर मध्ये घुसलाय, 1 नंबर वाला परवा वेळेत घाटात वडगाव गुप्त नवनागपूर नमस्कार करत होता. अरे म्हणजे नगरपालिका संपली बाबा, पुलाच्या पलीकडे. लोकांना माहित नाही मतदार कोण आहेत. हे नवं फॅड आहे सध्या. लोकांना सांगितलं जातं, जेव्हा विरोधी पक्ष भैया उमेदवारांना तिकीट देतो एबी फॉर्म, तो म्हणतो अरे बाबा मला एबी फॉर्म देऊ नको, मी याच्यातलं नाही, काही करायचं नाही म्हणे, लोकांच्या फक्त पाय पडायचं, तू बाकी आम्ही करतो. तो पेटला एकदम. तो म्हटला आता पायच पडायचं तर काही करू आपण. आम्ही परवा चाललो, भैया आम्ही चाललो, बस स्टँड मध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती होता, त्याचा पाय पकडलाच आहे उमेदवारांनी, मी सोडणार नाही, मला मतदान टाका, मी सोडणार नाही, मतदान टाका. तो बाबा त्याला म्हणणार बाबा मी बीडून आलोय, मला घरी जायचंय, बस पकडायची. लोकांना मतदार माहित नाही, प्रभाग कुणा हे माहित नाही, फक्त नगरसेवक व्हायचे. कशासाठी काय करू शकतात नगरसेवक होऊन? मी आजही ओपन प्रश्न विचारतो. काही लोक म्हणतात 200 कोटी आणू. 200 कोटी कुठून? मटका का शिस्प्यामधून आणायचे? यांना वाटतं की इस्पेचे पैसे खरंच परत आले तर 200 कोटी आम्ही वापरू. हे पण गुंतवणूकदार आहे भैया, बरेचसे. नाव घेतलं मी कोणाचं. 200 कोटी आणू, 400 कोटी आणू, अरे काय हे. केंद्रामध्ये सरकार आमचं आहे, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये आपण निवडणूक लढवतोय. राज्यामध्ये सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे आहेत. या राज्याची अर्थकारणाची तिजोरी ज्यांच्या हातात आहे, वित्तमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, पालकमंत्री आपले आहेत आणि 200 कोटी हे आणणार. मग आम्ही काय भजे खायचे इकडे विकेडगाव मध्ये? तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भागाचा विकास हे आपणच करू शकतो. MIDC विकसित करायची असेल, फ्लायओव्हर विकसित करायचं असेल, कोण उमेदवार काय हे पाहायची आवश्यकताच नाही. आज काही लोक सक्षम असतील, प्रत्येकामध्ये दोष असतो, माझ्यामध्ये दोष आहे, भैयामध्ये दोष आहे. कोणी उमेदवार पूर्ण दृष्टिकोनातून सक्षम नसतो, पण उमेदवाराकडे न पाहता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, या केडगावच्या विकासासाठी, आपल्या या पुढच्या 25 वर्षाला आनंददायी करण्यासाठी जेव्हा आपण 15 तारखेला मतदान केंद्रावर जाल, फक्त घड्याळ आणि कमळ पुढे तेवढंच पहा, खालीवर सुद्धा पाहू नका. वेगळे वेगळे चिन्ह घेऊन बसले लोक. तो फॅन कोणी घेतलाय, तो चालू केला डॉक्टर पडून जाईल, तुम्ही गेले तर समजणार नाही. कोणी शिट्टी घेतलंय, कोणी रोड रोलर घेतले, तर रोड रोलर कधी चालतंय कधी बंद आहे, कधी चालतंय कधी बंद आहे. नारळ घेतले त्याच्यामध्ये पाणी नाही, तुतारीची हवा पूर्ण निघून गेलेली आहे आणि मशालला टाकायला रॉकेलने ती विजू गेलेली आहे. त्यामुळे अशा मनोरंजक चिन्हाच्या मागे न जाता आज कमळ फुललेला आहे आणि वेळ आहे घड्याळाची. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही दोघंही मिळून या 4ही उमेदवारांच्या माध्यमातून या केडगावच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपण जो विश्वास माझ्यावर टाकला, जेवढं आमच्याकडून शक्य झालं आम्ही आतापर्यंत केलं. आम्ही म्हणत नाही की आम्ही सगळं केलं, पण जे आमच्याकडून शक्य झालं ते आम्ही केलं, भैयानी केलं, मी केलं. पण विकास हा एक प्रवास आहे, एका दिवसात सगळं होणार नाही. पण आपण निश्चित दिलेला शब्द पाळलेला आहे, या भागातला विकास केलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आमदार संग्राम भैया जगताप आणि मी, आम्ही दोघंही या शहरासाठी, शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, जे प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही आम्हाला आजपर्यंत दिलं, यावेळेस देखील तोच प्रेम आणि आशीर्वाद या केडगावच्या जनतेने या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीला द्याल, तो आशीर्वाद द्याल हा विश्वास व्यक्त करतो. आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. आलेल्या सगळ्यांना मी आमच्या जगताप परिवाराच्या वतीने आणि विखे पाटील परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.